एवढी गर्दी कशामुळे झाली असावी? कोणते शहर आहे आणि काय आहे या व्हिडिओमध्ये? तर चला जाणून घेऊया नक्की काय आहे ते. तर वेलकम टू न्यू व्हिडिओ. आणि आजचा विषय आहे कराड. या शहरात आयोजित केले जाणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन. कराड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शेतकऱ्यांची भूमी. तर चला आज पुन्हा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे, जिथे कृषी क्षेत्रातील नवीन घडामोडी, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारंपरिक पद्धतीने शेती कशी करावी याचे मार्गदर्शन मिळते. मोठमोठी फळे, फुले, भाज्या या अशा प्रकारे कोठेही बघायला न मिळणारे येथे दिसते. कराड शहरातील APMCच्या पुढाकाराने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन या नावाने आयोजित केले जाते. वेगवेगळ्या प्रकारे शेती कशी केली जाते ते सुद्धा दाखवले आहे. शेतीसाठी लागणारे अत्यावश्यक अवजारे सुद्धा आपल्याला दिसून येतात. कराड कृषी प्रदर्शन हे कृषी, पशुधन आणि औद्योगिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केले जाते. आयुर्वेदिक औषधापासून आयुर्वेदिक ऑइल्स, आयुर्वेदिक फ्रूट जॅम सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. सर्व व्यापारी आपला आपला व्यापार करण्यासाठी येथे येत राहतात. पोळ्या बनवणाऱ्या मशिनी, भाजीपाला बारीक करणाऱ्या मशिनी सुद्धा आपल्याला येथे भेटतात. लहान मुलांसाठी कधीही न संपणारी वही आपल्याला इथे दिसते. छोटी छोटी आंब्याची, पेरूची झाडे आणि त्यांना लागलेली फळे सुद्धा आपल्याला दिसून येतात. वेगवेगळे मिठाई, शेव बनवणाऱ्या मशिनी, बिस्किटे, चिक्क्या, बर्फ्या विकणारे व्यापारी पण आपल्याला येथे दिसतात. कोकणात भेटणारे आमसूल, वेगवेगळे लोणचे आपल्याला दिसते. प्रत्येक दिवशी वेगवेगळी आखणी असते. कधी गाई, गुरे, जनावरे, तर कधी कुत्री, मांजरे, वेगवेगळे पक्षी, प्राणी आपल्याला बघायला भेटतात. टर्की नावाची कोंबडी आणि यात्रेपेक्षा जास्त पाळणे या ठिकाणी येतात.
खाण्याची वेगवेगळी दुकाने आपल्याला दिसतात. कराड कृषी प्रदर्शन हे वर्षातून एकदा आयोजित केले जाते, त्यामुळे कराडकर येथे गर्दी करणारच. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.